थांब, कोणाची गाडी आली ना, आपण जाऊ. जास्त दुखतोय का हात? नाही दुखत आहे ना आता? ते काढू नको तसं. हो थांब. तू तू कुठं चालू जायचंय? चल सोडतो. काय नको, जातो आम्ही. तुम्ही ओळखता का एकमेकांना? हा, हे स्थळ आलं मला. अच्छा. स्थळ आलं काय म्हणतोय तू? बोल की एक गर्लफ्रेंड म्हणून. तुला सांगितलं नाही भैयाने काही? लग्न आधी काय होतं आणि तू कसं काय लग्न केलं याच्या सोबत? तुला माहिती का हा कसा आहे? कामधंदा नाही, काय नाही, टुकारवाणी हिंडायचं म्हणून तर सोडलं होतं मी याला. ए तसलं सोडलं बिडलं नको सांगू. तू पण म्हणत होती लय मोठ्याकडचं स्थळ पाहिजे तर 4 चाकी पाहिजे माझ्या नवऱ्याकर, आणि आता तिथं माझ्या मोटरसायकल हात करती, त्याचं काय? आहे माझ्याकडे 4 चाकी, बिघडली म्हणून मानावर घेऊन जाईल. बिघडली नसेल, हप्त्यावाल्या निवडून नेली असेल. तुला काय माहिती? शहाणपणाचं बोलू नको जास्त. तुझ्या अवतारावर बघून तर कळतं या. जास्त शिल्लक बोलू नको, कळलं ना? बाई तू पण नीट राहायच्या सोबत, नाही तुला सोडील वाऱ्यावर. हा, जसं मला सोडलं होतं. तुला तू काय मला सोडलं? मीच तुला सोडलं होतं तसं म्हणायला. काय कामधंदा नाही, काही नाही, मीच तुला पुरवायचे सगळं. आता करतो कामधंदे, करतो म्हणजे त्यांचं स्वतःची एक कंपनी आता. कळलं का कसं असतं? आणि ते पहिले झालं ते पहिलं सोडून द्यायचं. आता ते नवीन आहे आणि तुझं ते असं नेक्स्ट असं. आता तो माझा नवरा आहे, त्याच्यामुळे मला माहिती माझा नवरा कसा आहे आणि कसा नाही. त्याच्यामुळे तुम्ही नका मला सांगू की त्याला सोडून देईन, नीट राय, हे ते. अगं उलट तुला राग यायला पाहिजे. ते लग्न आधीची एक गर्लफ्रेंड म्हणल्यावर. ती लग्न आधीची होती, आता लग्नानंतर त्यांची फक्त मीच आहे बायको. त्याच्यामुळे राग येण्याचं काही कारण नाही. लग्नाच्या आधी किती पण लपडे असतात, 1760 लपडे असतात, त्याचं काय? तुम्ही नका लय बोलू. सांग समजून जरा हिला. हे बघ बाई, काय असू ते पहिले ते सोडून द्यायचं असतं आणि नवीन ते चाललंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. आणि बघ कशी त्वरेने सांगती, तिने मला सोडून दिलं तर. अरे मॅच हिला सोडून दिली होती. हा का? मग जास्तीच नको बोलू तू. बरं असू दे, तुम्ही जास्त काय त्यांना पण बोलू नका, कारण त्या तुमची पण चूक होती. कारण तुम्ही पण त्यांना सोडून गेला होता, कारण त्यांच्या तेव्हा काहीच नव्हतं आणि आता सगळे त्यांच्याकडं. जेव्हा वाईट परिस्थिती होती तेव्हा तुम्ही त्यांना साथ दिला. आता त्यांची चांगली परिस्थिती. ते म्हणतात ना, टरबुजावर सुरी पडो नाही तर सुरी टरबूज पडो, कापणार तर टरबुजाची. त्यामुळे मुलीची इज्जत प्यारी असावी, कारण काही झालं ना मुलीचीच इज्जत पहिली जाते, मुलांना काही होत नाही. हा बरोबर आहे. आता तू बोलती म्हणल्यावर बघ ना, आता तू आज डायरेक्ट मला असं म्हणते की परिस्थिती गरीब होती म्हणून सोडला. असं काही नव्हतं. तो कामधंदे करत नव्हतं म्हणून मी त्याला सोडलं होतं. खरं आहे का नाही रे? त्याच्यामुळे तू सोडलं, परिस्थिती बघून सोडलं होतं. पण चांगली गोष्ट झाली की त्यांनी तुला सोडलं आणि तू त्यांना सोडलं, कारण त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती चांगली झाली. मग तुझं असं म्हणणं आहे का माझ्यामुळे त्याचं पहिले वाटोळ झालं होतं? नाही. मग मी असं म्हणते की तुझ्यामुळे त्यांचं चांगलं झालं. तुला नसतं सोडलं तर आजपर्यंत त्यांनी काम पण केलं नसतं. झालं माझं चांगलं झालं, तुझं चांगलं झालं. त्या गोष्टीत माणसाला आनंद पाहिजे तर. नाही त्या पहिल्या गोष्टी काढायला लागली, मी सोडून दिलं तर. तो सोडून दिला म्हणजे काय लयच तू मोठी झाली का? हा बरं जाऊन ते सगळं झालं गेलं. कोण आहे तुझा मुलगा? काय हा मुलगा आहे माझा. छान आहे. काय नाही बाळा तुझं? हा बरं चला मग येतो आम्ही पण, उशीर होते आम्हाला. बरं चलायचं का? हा